डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन। डोंबिवलीत जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाबाबत गोविंद पथकांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आलाय। मंगळवारी सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी गोविंद पथकांनी उंच थर रचून हंडीला सलामी दिली। डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने शिवमंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच ते रात्रीपर्यंत गोविंद पथकांनी 5, 6 आणि 7 थरांची सलामी दिली। यावेळी सलामी देणाऱ्या पथकांना राजेश मोरे यांच्या हस्ते रोख व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। तसेच दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी डोंबिवलीतील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती। नंतर जे पुढचं मंडळ आम्ही नाव अनाउन्स करतो त्या मंडळाने आदल्या मंडळाला कव्हर करा, म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला सलामी द्या, म्हणजे तिथल्या तिथे जागेवर पण राहण आणि एकमेकांना 7 शिखरा समान गाठायचं आहे। जेव्हा जाताय ते चढतायत, ही अनेक दिवसांची मेहनत आहे। ही काय आज आपल्या समोर जो मनोरा उंचावतोय हा काय आता लगेचच होणार नाही आहे। त्याला अनेक दिवस रात्र जागून यांनी अनेक प्रयत्न अनेक तालमी करून केलेल्या आहेत। या जोरदार टाळ्या। अरे होऊन जाऊ दे, ऊन वारा पावसाची पर्वा न करता आमचा बालगोपाल स्टेजवर सालाबाद प्रमाणे या शिवमंदिर पथावर अतिशय भव्य स्वरूपात अशी दहीहंडीचा सोहळा साजरा केला जातो। तुम्ही बघत असाल अनेक गोविंद पथक इथे सहभागी घेत असतात। आतापर्यंत 100च्या आसपास गोविंद पथकांचा नोंदणी झालेली आहे, सलामी दिलेली आहे। अजूनही अनेक गोविंद पथक येणार आहेत आणि सलामी देणार आहेत। अतिशय हा कल्याण डोंबिवलीमध्ये असलेला आनंदाचा वातावरण, अतिशय आनंद सोहळा आपण सर्वजण नागरिक सर्व गोविंद पथक करत आहेत, सर्व भाविकही करत आहेत। मी सर्वांना आज गोविंदाच्या सर्वांना शुभेच्छा देतो की असंच आनंदाने गोविंद साजरा करावा, कुठेही दुर्घटना कुठेही गालबोट लागू नये आणि पर्यावरणाचं पूरक असं संरक्षण करून हा गोविंद पथक साजरा करावा।